मंडळी, आपल्याला माहीतच असेल की ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वीची वेळ. ब्रह्ममुहूर्त सूर्योदयाच्या अंदाजे 1 तास 36 मिनिटे आधी सुरू होते. हा काळ ऋतूनुसार देखील बदलतो. आपल्या हिंदू धर्मात ब्रह्ममुहूर्ताचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. धर्मग्रंथ, वेद पुराण आणि आपल्या ऋषी मुनींनी ब्रह्ममुहूर्तावर जागरण करणे अत्यंत लाभदायक असल्याचे सांगितले आहे. जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर तुम्हाला सौंदर्य, शक्ती, ज्ञान, बुद्धी आणि आरोग्य मिळते. तुमचा संपूर्ण दिवस ऊर्जेने भरलेला असतो आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळते. ब्रह्ममुहूर्ताचा काळ सूर्योदयानुसार बदलतो. ब्रह्ममुहूर्त हा रात्रीचा शेवटचा तास मानला जातो, म्हणजे जेव्हा रात्र संपते आणि सकाळ सुरू होते. पहाटे 4 ते 5:30 या वेळेत ब्रह्ममुहूर्त म्हणतात. लोकांना या काळात पूजा करण्याचा आणि सकारात्मक विचार करण्याचा सल्ला दिला जातो, कारण या काळात केलेले कार्य यशस्वी होते. ब्रह्ममुहूर्तामध्ये जीवन बदलण्याची अफाट शक्ती आहे. आध्यात्मिक शुद्धतेमुळे हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. याशिवाय त्यांच्या शांत, प्रसन्न वातावरणामुळे लोकांना आराम देण्याची ताकद आहे. ब्रह्ममुहूर्ताचे शांत वातावरण आणि ऊर्जा आध्यात्मिक साधनेसाठी सर्वोत्तम मानली जाते. हा काळ कोणत्याही सरावासाठी खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप खास आहे. ब्रह्ममुहूर्तावर चुकूनही प्रेमसंबंध प्रस्थापित करू नयेत, कारण हा देवाचा काळ आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून यावेळी शरीर संबंध केल्याने शरीरात अनेक प्रकारचे रोग आणि दोष निर्माण होतात. मंडळी, सकाळी उठल्याबरोबर किंवा ब्रह्ममुहूर्तात अन्न ग्रहण करू नये. आरोग्याच्या दृष्टीने असे करणे शुभ मानले जात नाही. यावेळी जेवल्याने अनेक आजार होऊ शकतात. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी वातावरण शांत असते. जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी, महत्त्वाच्या योजना करण्यासाठी हा काळ अतिशय योग्य मानला जातो. म्हणूनच ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी मनात कधीही नकारात्मक भावना आणू नये, अन्यथा तुम्ही दिवसभर तणावाखाली असाल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. ब्रह्ममुहूर्तामध्ये शुभ कार्य केल्याने ते लवकर पूर्ण होतात. अशा वेळी उठून स्नान वगैरे करून पूजा करावी. या काळात उपासना केल्याने देवाचा विशेष आशीर्वाद मिळतो. मंडळी, प्राचीन काळी ऋषी मुनी ब्रह्ममुहूर्ताला ध्यान करण्यासाठी सर्वोत्तम वेळ मानत असत. धार्मिक शास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तावर केलेली देवपूजा लवकर फळ देते. यावेळी झोपणे निषिद्ध मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्ममुहूर्तावर देव आणि पूर्वज आपल्या घरी येतात. त्यावेळी आपण उठलो असल्यास आपल्या घराची प्रगती होते. जेव्हा एखादी व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावर उठते तेव्हा वातावरणात पसरलेली सकारात्मक ऊर्जा मानवी शरीरात प्रवेश करते, ज्यामुळे मनात चांगले विचार निर्माण होतात. ब्रह्ममुहूर्तामध्ये केलेले ध्यान, आत्मविश्लेषण ब्रह्मज्ञानासाठी सर्वोत्तम मानले जाते. ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने शारीरिक शक्ती वाढते, तसेच सहनशीलताही वाढते. आयुर्वेदानुसार ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर आणि फिरायला गेल्यावर प्राणशक्तीसह शुद्ध जीवन हवेचे सेवन आणि स्पर्श आपल्या आत नवीन ऊर्जा संचारते. मंडळी, वाल्मिकी रामायणात ब्रह्ममुहूर्ताबद्दल एक कथा सांगण्यात आली आहे. यानुसार पवनपुत्र हनुमानजींनी ब्रह्ममुहूर्तामध्येच अशोका वाटिका गाठली होती, जिथे त्याने वेद मंत्रांचे पठण केले आणि माता सीतेला ऐकवले. हे देखील शास्त्रात नमूद केले आहे. वर्णम कीर्तिम मती लक्ष्मीम स्वास्थामायुश्च विदंती ब्राह्मे मुहूर्ते संजाग्रची वा पंकज यथा. म्हणजेच ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून सौंदर्य, लक्ष्मी, बुद्धिमत्ता, आरोग्य इत्यादी मिळते. असे केल्याने शरीर कमळासारखे सुंदर बनते. ब्रह्ममुहूर्त आणि निसर्ग यांचे संबंध अगदी जवळचे आहे. यावेळी प्राणी पक्षी जागे होतात. त्यांचे गोड बोलणे सुरू होते. कमळाचे फूलही बहरते. कोंबडी बांग द्यायला लागते. एक प्रकारे ब्रह्ममुहूर्तामध्येही निसर्गात चैतन्य निर्माण होते. उठणे, जागे होणे याचे हे प्रतीक आहे. निसर्ग आपल्याला संदेश देतो की झोपेचा त्याग करून ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून रोजच्या कामांची सुरुवात करा. जे लोक ब्रह्ममुहूर्तामध्ये दररोज उठतात त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त असते. वास्तूनुसार यावेळी संपूर्ण वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते आणि सकाळी उठल्यावर ही ऊर्जा आपल्या आतल्या ऊर्जेमध्ये मिसळली जाते. मग आपल्याला चांगले विचार मिळतात. मनात उमंग आणि उत्साहाची भावना असते. जेव्हा आपण या सकारात्मक ऊर्जांसह कोणतेही कार्य करतो तेव्हा त्यात यशस्वी होण्याची शक्यता वाढते. आयुर्वेदानुसार ब्रह्ममुहूर्तामध्ये फेरफटका मारल्यामुळे शरीरात संजीवनी शक्तींचा संचार होतो. याच कारणास्तव वाहणाऱ्या वाऱ्याला अमृत तुल्य म्हणतात.
याखेरीज ही वेळ अभ्यासासाठीही उत्कृष्ट असल्याचेही म्हटले जाते, कारण जेव्हा आपण रात्री विश्रांती घेतल्यावर सकाळी उठतो तेव्हा शरीर आणि मेंदू देखील ताजे टवटवीत राहतात. ब्रह्ममुहूर्ताचे धार्मिक, पौराणिक आणि व्यावहारिक बाबी व त्याचे फायदे जाणून घेतल्यास या शुभ मुहूर्तावर जर तुम्ही दररोज उठण्यास सुरुवात केली तर चांगले परिणाम तुम्हाला मिळतील. मंडळी, सूर्योदयापूर्वीच्या तासात 2 मुहूर्त असतात. त्यापैकी पहिल्या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. दिवस आणि रात्रीच्या 30व्या भागाला मुहूर्त म्हटले जाते, म्हणजेच 2 घटी किंवा 48 मिनिटांच्या कालावधीचा मुहूर्त म्हणतात. पुढची विष्णूची वेळ आहे, जेव्हा सकाळ सुरू होते पण सूर्य दिसत नाही. आमच्या घड्याळानुसार पहाटे 4:24 ते 5:12 पर्यंत ही वेळ ब्रह्ममुहूर्त मानली जाते. मंडळी, ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी नकारात्मक विचार, वाद, संभाषण, संभोग, झोप, भोजन, प्रवास, कोणत्याही प्रकारचा आवाज इत्यादी गोष्टी यावेळी करू नयेत. यावेळी अनेक जण आरती वगैरे मोठ्या आवाजात पूजा करतात असे दिसून आले आहे. काही लोक हवन करतात, ते अयोग्य आहे. हे स्वतःला आणि इतरांनाही धोक्यात आणेल. शिकलेल्या माणसाने अशा लोकांपासून दूर राहावे. ब्रह्ममुहूर्तामध्ये वातावरण प्रदूषणमुक्त असल्याचे वैज्ञानिक संशोधनातून समोर आले आहे. त्याचवेळी वातावरणात ऑक्सिजन, महत्त्वाची हवा, जे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 41% आहे, जे फुफ्फुसांच्या शुद्धीकरणासाठी महत्त्वाचे आहे. शुद्ध हवा मिळाल्याने मन आणि मेंदूही निरोगी राहतो. अशा वेळी शहराची स्वच्छता करण्यासही मनाई आहे. वैज्ञानिक शोधांवरून असे दिसून आले आहे की सध्या 41% ऑक्सिजन, सुमारे 55% नायट्रोजन आणि 4% कार्बन डायऑक्साईड वायू आहे. सूर्योदयानंतर वातावरणात ऑक्सिजन कमी होतो आणि कार्बन डायऑक्साईड वाढते. आयुर्वेदानुसार यावेळी वाहणारी वायू अमृतासारखे असल्याचे सांगितले आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठणे आणि चालणे शरीरात जीवन देणारी शक्ती देते. हा काळ अभ्यासासाठीही उत्तम आहे, कारण रात्रीच्या विश्रांतीनंतर जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा शरीर आणि मन उत्साही आणि ताजेतवाने राहते. सकाळच्या वेळी ऑक्सिजनची पातळीही जास्त असते, त्यामुळे मेंदूला अतिरिक्त ऊर्जा मिळते, ज्यामुळे अभ्यास केलेल्या गोष्टी सहजपणे मेमरी बँकमध्ये साठवल्या जातात. मंडळी, यावेळी संपूर्ण वातावरण शांत आणि शुद्ध असते. या काळात देवी देवता प्रदक्षिणा घालत असतात. सत्वगुण प्रबळ. ब्रह्ममुहूर्तावर प्रमुख मंदिरांचे दरवाजे देखील उघडले जातात आणि ब्रह्ममुहूर्तावर भगवानाची सजावट आणि पूजा करण्याची परंपरा आहे. लवकर उठल्याने सौंदर्य, सामर्थ्य, ज्ञान आणि आरोग्य मिळते. पुस्तक लिहिण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातो. मंडळी, ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याचे फायदे वेदांमध्येही सांगितले आहे. म्हणजे सकाळी सूर्योदयापूर्वी उठणाऱ्या व्यक्तीचे आरोग्य उत्तम राहते. म्हणूनच हुशार लोक हा वेळ वाया घालवत नाहीत. सकाळी लवकर उठणारी व्यक्ती निरोगी, आनंदी, बलवानी आणि दीर्घायुष्य असते. म्हणजे सकाळी सूर्योदयापूर्वी शौच करून स्नान करावे, यानंतर देवाची पूजा करावी. या काळातील शुद्ध आणि स्वच्छ हवा आरोग्य आणि संपत्ती वाढवते.